नमस्कार मित्रहो. मी विजय सिंह नारायण सिंह राणे, आपला मित्र. होमिओपॅथीचे चमत्कार, सहज शक्य रोगोपचार ही जी मालिका आपण सुरू केली, त्यातील हा आज तिसरा व्हिडिओ मी देत आहे. या व्हिडिओमध्ये मी होमिओपॅथीचा पहिला औषध, आपण अकोनाईटचा अभ्यास केला होता मागच्या वेळेला. आज दुसरे औषध, तितकेच महत्त्वाचे दुसरे औषध आणि तातडीने काम करणारे व तातडीच्या परिस्थितीत उपयोगी येणारे दुसरे औषध म्हणजे बेलाडोना, याच्या संबंधीची माहिती मी आपणास देतो आहे. बेलाडोना हे औषध कसं आहे, हे आपण एखादा विस्तवाची कल्पना करा. इंगळं म्हणतो आपण त्याला. तो विस्तव कसा लाल असतो, तप्त असतो, हात लावू देत नाही आणि त्याचा चटका बसतो. ह्या सगळ्या फॅकल्टीज त्याच्या अंगी असतात. हे औषध त्याच प्रकारचं आहे. तशाच प्रकारची लक्षणं या औषधामध्ये दिसून येतात. घाम न येताना मोठा ताप, एकदम टेम्परेचर वाढणे, हे या औषधाचं एक लक्षण आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्रचंड डोकेदुखी, एकाएकीच होणारी डोकेदुखी, आणि तीही कशी माहीत आहे का, अशी हातोड्यासारखे मारणारी ठणक अशी त्याच्यामध्ये दिसून येते. या औषधाचं दुसरं महत्त्वाचं लक्षण सूज. ही कुठेही शरीरात अंतर्गत असो, बाह्यांतर्गत असो किंवा बाहेरची असो, या सगळ्या सुजेवर अत्यंत उपयुक्त औषध म्हणजे बेलाडोना आहे. मी जे लक्षणं सांगत आहो त्या सगळ्या लक्षणामध्ये बेलाडोना याचाच आपण विचार करतो आहोत. सगळ्यात महत्त्वाचा अनेकांना होणारा एक भयंकर आजार तो म्हणजे केसतोड. केसतोड म्हणजे एक गळू येते शरीरावर आणि ते फुगत जाते आणि त्याचा प्रचंड त्रास होतो. त्याच्या वेदना होतात, ते चटका लागतो, त्याला हात लावला ते लाल पडते आणि अतिशय ठणका लागतो त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं केसतोडच नव्हे तर अशा प्रकारचा कोणताही फोड, कोणतीही फुटकुळी तुमच्या शरीरावर निर्माण झाली, जिची ठणक प्रचंड आहे, जिच्यामध्ये लालसरपणा आहे आणि जी मी मगा सांगितली त्याप्रमाणे जी ठणक आहे, अशी ठणक आहे, अशा सगळ्या लक्षणावर बेलाडोना हे औषध काम करतं. अतिशय तातडीच्या परिस्थितीमध्ये आणि त्वरित रिझल्ट देणारं हे औषध आहे. या औषधाचं एक खास वैशिष्ट्य सांगून ठेवतो. आपण मेनिंजायटिस नावाचा आजार ऐकलेला असेल. मेनिंजायटिस म्हणजे मेंदूज्वर. हा आजार मेंदूमध्ये होतो, विशेष करून लहान मुलांमध्ये होतो आणि त्याच्यामध्ये आपण मागे ऐकलं असेल तर उत्तर प्रदेशात अनेक मुलं मरायची एक 5 वर्षापूर्वी, 5-7 वर्षापूर्वी. हा प्रचंड आजार त्या भागाने होत होता. आपल्याही भागात मेंदूज्वराचे रुग्ण अधूनमधून आढळतात. या मेंदूज्वरासाठी हे औषध प्रतिबंधक आहे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. मेंदूज्वराची साथ सुरू झाली तर मुलांना किंवा स्वतः हे औषध एक डोस घेऊन घेतला की तुम्ही त्या आजारापासून ग्रसित होत नाही, तुमचा बचाव होतो. तर दुसरे महत्त्वाचे लक्षणं म्हणजे झटक्याच्या वेदना, स्पर्श सहन न होणे, अतिसंवेदनशीलता, अचानक सुरुवात होते आजाराची, बुबुळं मोठे होतात, लाली शरीरावर दिसते, अफेक्टेड भागावर तर लाली असते, सूजनही असते. तिथे असा जर हात लावला तर तो भाग एकदम गरम लागतो, चटका लागतो त्याचा. अशा परिस्थितीमध्ये या औषधाचा अत्यंत चांगला उपयोग होतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे उजेडाने त्रास वाढतो. याचा कोणताही रोगी तुमच्याकडे डोकेदुखीचा आला तर त्याला लाईटकडे पाहायला किंवा उजेडाकडे पाहायला सांगा आणि त्याला विचारा. त्यानं जर तक्रार केली की माझी डोकेदुखी याने वाढत आहे, तर ती डोकेदुखी बेलाडोनाने 5 मिनिटात आराम पडतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. या औषधाचं एक आणखीन महत्त्वाचं लक्षण मी आपणाला सांगतो आहे, ते म्हणजे हे औषध रक्तस्राव तातडीने थांबवते. याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. एकदा चाकूने माझे बोट कापले गेले होते आणि रक्तस्राव, त्यातून भळाभळा रक्त वाहत होतं. मला काही सुचत नव्हतं, परंतु मी तेवढ्यात मला आठवण झाली
आणि मी माझ्याच घरात अशी औषधं असल्यामुळे त्यापैकी बेलाडोना हे औषध घेतलं. अक्षरशः 1-2 मिनिटात रक्तस्राव थांबला, कंट्रोल झाला आणि नंतर थांबून गेला. तर हे अतिशय उपयुक्त औषध रक्तस्रावावरचं आहे. तर मी वर सांगितलेली लक्षणं कोणती? ठणकणारी वेदना, एकाएकी येणारी शरीराच्या कोणत्याही भागावरची सूज, फोड, गळवे ज्याच्यामध्ये असे लक्षणं आढळतात, प्रचंड होणार एकाएकी येणारा ताप आणि त्याच्यामध्ये घाम येत नाही आणि प्रकाशाने वाढणारी लक्षणे इत्यादी बाबत असल्या तर आपल्याला या औषधाचा अतिशय चांगला असा उपयोग होतो. मी सुरुवातीच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की कन्व्हल्जनमध्ये म्हणजे झटके येणे, आचके येणे, आकडी येणे अशा आजारात याचा तातडीने उपयोग करता येतो. कोणत्याही कारणास्तव झटके येत असतील आणि अशा स्वरूपाचा आजार होऊन किंवा एकाएकी एखादा अटॅक आला तर तुम्ही तिथे बेलाडोना या औषधाचा वापर करू शकतो. इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे औषध आपण समजून घ्या की कोणतेही होमिओपॅथीचं औषध मी अन्य काही बदल असेल तेव्हा सांगेल. मात्र हे सामान्यतः नवीन लोकांनी 30 या शक्तीचं आणायचं आणि शक्यतो गोळ्याच्या स्वरूपात आणा. दुकानदाराला मला बारीक गोळ्या बनवून दे असं सांगायचं. 1 ड्रम आणलं तरी तुम्ही याची टेस्टिंग करू शकता. नेहमीसाठी साठी पाहिजे असेल तर 2 ड्रम गोळ्या बनवून आणा. ते त्यामध्ये साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या साखरेच्या गोळ्या भरून त्या बॉटलमध्ये त्यावर औषधाचे थेंब टाकतात आणि ते औषध तुमच्या संग्रहित तुम्ही ठेवू शकता. गोळ्या मी का सांगतो आहे? गोळ्या याच्यासाठी सांगतो आहे, जर तुम्ही द्रव स्वरूपाचं औषध घेतलं ते उडून जाण्याची भीती असते आणि गोळ्या मात्र तुम्ही जर सांभाळून बॉटल ठेवली तुमची तर त्याच्यामध्ये ते साठवून राहतात. याची एक्सपायरी नसते. कितीही दिवस चालतात ही औषधं. हे औषध आपल्या घरी अशा तातडीच्या प्रसंगी आणून ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. दुसरा एक मी आणखी सल्ला देईल या बाबतीत, की ज्या लोकांना बाहेरगावी जावं लागते, बाहेरगावी ज्यांचं वारंवार काम असते किंवा आपण कुटुंबासह बाहेरगावी चाललो, तेव्हा या होमिओपॅथिक औषधाचा एक डब्बा बनवून तो आपल्यासोबत नेहमी बाळगत जावा. म्हणजे काय, जिथे तुम्हाला या औषधाची किंवा अशा प्रकारच्या आजाराची लागण झाली, तर तेव्हा ताबडतोब तुम्ही उपचार करून आपला वेळ वाचवू शकाल, त्रास वाचवू शकाल, धावपळ वाचवू शकाल. कारण नवीन ठिकाणी गेल्यानंतर डॉक्टर शोधणे, त्याच्याकडून औषधोपचार घेणे हे सोपं नसते. तर हा उपाय आपण आपल्या सोबतच हा जर औषधाचा डबा असला तर या आधारे आपण सहज करू शकतो. मित्रो, या बेलाडोना औषधाचा आणि आधी सांगितलेल्या अकोनाइट्स औषधाचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावा. त्याच्यासाठी ही दोन्ही औषधं 30 शक्तीची दुकानातून विकत आणावी. एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो. कोणत्याही तापामध्ये, कोणत्याही आजारामध्ये ताप असेल आणि त्याच्यावर आपण होमिओपॅथीचं औषध देणार असेल, तर माझा असा सल्ला आहे की तो ताप कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवून उतरवून घ्यावा आणि नंतर हे औषधं द्यावी. त्याच्यामुळे या औषधांचे दुष्परिणाम होणार नाही, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, रुग्णाला आरामच पडेल. ही काळजी आपण अवश्य घ्यावी. या लक्षणांचा विचार करूनच औषधे द्यावीत, ही आणखी एक विनंती आहे. तर मित्रहो, आता पुढील वेळेला मी आपणाला एक तिसरं महत्त्वाचं औषध जे कुटुंबात अत्यंत आवश्यक आहे, ज्या कुटुंबामध्ये लहान मुलं असतात, वृद्ध व्यक्ती असतात किंवा वारंवार क्रुद्ध होणारे व्यक्ती असतात, त्या ठिकाणी उपयोग पडणारं आहे ते औषध म्हणजे कॅमोमिला. त्याच्या संबंधीची माहिती देणार नाही. आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबू. मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की हा व्हिडिओ आपण लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे माझे व्हिडिओ आपल्याला ताबडतोबीने भेटतील. आणि यासंबंधीची हे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकत आहे, त्या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला केव्हाही पाहता यावा यासाठीची यूट्यूबची लिंक मी यासोबत कॉमेंटमध्ये देत आहे. धन्यवाद.